जिल्ह्यातील शेतकरी तिहेरी संकटात. सोयाबीनवर येलो मोझॅक आणि रूट रॉट रोगाचा प्रादुर्भाव. बुलडाणा जिल्ह्यात बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली, तर सोयाबीन उगवल्यानंतर तब्बल 10 दिवस पाऊस बेपत्ता झाला. त्यामुळे देखील अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन नष्ट झाली. या दोन्ही संकटातून वाचलेल्या सोयाबीन पीकवर आता येलो मोझॅक आणि रूट रॉट रोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. अनेक ठिकाणी सोयाबीन पिवळं पडल्यानं शेतकऱ्यांना रासायनिक खते आणि फवारणी करावी लागते. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ झाली असून उत्पन्नात मात्र घट होण्याची शक्यता असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. काशीराम तायडे, राहणारा मुळा, अल्पभूधारक शेतकरी. शासनाने जी कर्जमाफी दिलेली आहे, या कर्जमाफी ही सर्व फसवी कर्जमाफी आहे. या कर्जमाफीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांची नावे नाही. या जाचकाठी या शासनाने शिथिल केल्या पाहिजेत आणि बऱ्याचशा शेतकऱ्याची दुबार पेरणी झालेली आहे. सोयाबीनवर रूटकॉल प्रकारचा रोग आलेला आहे. या रोगातून आता सोयाबीन सावरती की नाही सावरत, शासनानं त्यासाठी अनुदान द्यायला पाहिजेत अशी माझी प्रांजळ इच्छा आहे. पिकांची स्थिती, पिकं सध्या काही बहरलेली दिसतात, काही आता दुबार पेरणी झालेली ती निघलेच नाही आणि ती खूप विरळ झालेली आहे. उत्पन्नावर याचा परिणाम होणारच आहे, 100% परिणाम होणार आहे. उत्पन्न कमी येणार आहे, कारण अजून पुढची परिस्थिती सांगितल्या जात नाही. काय आहे तर अतिवृष्टी होती की पाऊस कमी पडतो हे सांगितले, संकट ऑलरेडी सांगितलेलंच आहे.